कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवर मी गाणी म्हणत असते, त्याचबरोबर मी माझ्या कविता वाचून दाखवते, इतर कवींनी लिहिलेल्या कविताही मी वाचून दाखवते, आणखीन तुम्हाला मी कथा सांगत असते, तसंच वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असते। तर अशा गोष्टींची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा। आज मी तुम्हाला गणेश चतुर्दशी निमित्त त्याबद्दल माहिती देणार आहे। गणेश चतुर्थी या दिवशी पार्थिव शाडूच्या गणपतीची स्थापना करावी। एक तामण घेऊन त्यात विडा, सुपारी, रेशमी वस्त्र, घंटा हे सगळं घेऊन गणपती आणायला जावं। जिथून गणपती आपण घेतो त्या ठिकाणी विडा सुपारी ठेवायची आणि तामणात गणपती ठेवायचा। घंटा वाजवत जय जयकार करत गणपती घरी आणावा। आणताना गणपतीचं तोंड आपल्या दिशेने असलं पाहिजे, म्हणजे ज्याच्या हातात गणपती आहे त्याच्याकडं गणपतीचं तोंड असलं पाहिजे। गणपती घेणाऱ्यानं टोपी घालावी आणि पायात चप्पल घालू नये। गणपती दारात आल्यावर गणपती घेणाऱ्या व्यक्तीच्या पायावर दूध पाणी घालावं, डोळ्याला पाणी लावावं। थोडे तांदूळ घेऊन मूर्तीवरून ओवाळून दोन्ही दिशांना टाकावे। मूर्ती उंबरा ओलांडून आत आली की तिला औक्षण करावे। गणपतीसाठी मखर व यथाशक्ती आरास करतात। सकाळी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात। पूजेसाठी हळद, कुंकू, दुर्वा, 5 प्रकारची पत्री, 21 मण्यांचे कापसाचे वस्त्र, अत्तर, जानवे, पंचामृत, गरम पाणी, गुळ खोबरे, विडा सुपारी, उदबत्ती, निरंजन, कापूर अशा वस्तू लागतात। गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून रेशमी वस्त्र पांघरावे। गणपतीला केवडा, कमळ, शमी वाहावी, आरती म्हणावी, मंत्रपुष्प म्हणावे। अथर्वशीर्षाची आवर्तने करावी। महानैवेद्याला तांदळाच्या उकडीचे मोदक करावे। रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी। फळाचा नैवेद्य किंवा पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा। फळांचा नैवेद्य तर तुम्हाला माहिती आहे, पण पंचखाद्य म्हणजे काय तर सुके खोबरे, बदाम, खारीक, खसखस, साखर असं एकत्र करून कुटायचं आणि वासासाठी वेलदोड्याची पूड त्याच्यामध्ये टाकतात। कुणाकडे 1 दिवस, कुणाकडे 5 दिवस, कुणाकडे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात। गणपतीचे विसर्जन सूर्यास्तापूर्वी संध्याकाळी करतात। तेव्हा संध्याकाळी गणपतीची पूजा आरती करून एका हातात तीळ, गुळ, खोबरे याचा छोटा मोदक तर दुसऱ्या हातात दही साखर ठेवतात। गणपतीवर अक्षदा टाकून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गणपती हलवतात। गणपतीबरोबर दही पोह्याची शिदोरी देतात। नैवेद्याला चिरमुरे, बत्तासे वाटतात। गणपतीजवळ ठेवलेला नारळ फोडून तो व चिरमुरे सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात। गणपती उचलून तामणात ठेवतात। त्याच्याबरोबर गणपतीचा विडा ठेवतात। गणपती उचलल्यावर त्या जागी पुस्तक किंवा पाण्याचा तांब्या ठेवावा। विसर्जन करणाऱ्याने चप्पल घालू नये। गणपतीचे तोंड दाराकडे करावे, म्हणजे तामण घेणाऱ्याने म्हणजे तामण ज्यांनी घेतलेलं आहे त्याच्याकडे गणपतीची पाठ असली पाहिजे। बाहेर जाताना गणपतीने 3 वेळा वळून पाहावे। पाण्यापाशी गेल्यावर परत उत्तर पूजा करावी। 2 वेळा पूर्ण गणपती पाण्यात बुडवून बाहेर काढून 3ऱ्या वेळी पाण्यात विसर्जन करावं।